हे गाईज गुड मॉर्निंग. आज आहे लाईफ विथ मी एपिसोडचा 10वा दिवस. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे झाली आणि आमच्या घरी कोण झोपलं असेल हा उठवायला येणार नाही असं कधीच होत नाही. सो मी माझं ब्रेकफास्ट वगैरे करून घेतलं आणि मी माझं आवरून घेतलं. तर जे लोक माझे व्हिडिओ बघतात ते मला नेहमी प्रश्न विचारतात की तुझे व्हिडिओ कोण क्लिक करतं. सो मी व्हिडिओ काढण्यासाठी ट्रायपॉड यूज करते आणि मला बाकी हेल्प हवी असेल तर ही माझी छोटी बहीण आहे, ती मला नेहमी हेल्प करते. तर आज आम्ही घरी स्पिंच कॉर्न सँडविच बनवलेलं. तर तुम्ही यांचं फेस बघून ओळखू शकता की सँडविच कसं झालेलं. दादा, वहिनी, देवांग, अद्वी सगळ्यांना आवडलं आणि बाबा थोडे लेट आले होते म्हणून मला त्यांची रिव्ह्यू व्हिडिओ घेता नाही आली. आणि हे सँडविच कसं बनवायचं ह्याची रेसिपी व्हिडिओ मी आधीच यूट्यूब चॅनलवरती टाकलेले. सो तुम्ही सगळ्यांनी जाऊन नक्की बघा. तर ह्या सगळ्यांनी सँडविच खाऊन घेतलं आणि मी माझी कामं आवरून घेतली आणि जिमच्या तयारीला लागली. तर आज मी 3 दिवसाने जिमला जात होते. ह्याचं रिझन काय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की पुढे सांगेन. तर मी माझं प्री वर्कआउट वगैरे बनवून घेतलं आणि खायला बसली. टी व्हीवरती बिग बॉस चालू असेल तर जिथे मला तयार व्हायला 10 ते 15 मिनटं लागतात तिथे मला अर्धा तास लागतो. कारण आय एम अ ह्यूज फॅन ऑफ बिग बॉस. मला बिग बॉस बघायला खूप आवडतं. सो मी बिग बॉस बघत बघत प्री वर्कआउट खाऊन घेतलं आणि मी माझी बाकीची तयारी करून घेतली. बॅग पॅक केली आणि जिमला जायला निघाले. तर मगाशी मी व्हिडिओमध्ये बोलले की मी आज 3 दिवसाने जिमला जाते. तर त्याचं रिझन असं आहे की जी चुकी मी केली ती तुम्ही नका करू. मी असं सांगेन की प्रॉब्लेम्स हे सगळ्यांच्या लाईफमध्ये येतच असतात. तर ते तुम्ही फेस करा आणि पुढे निघून जा. थांबून राहू नका. कारण आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात शून्यापासून करतो आणि ती एखाद्या लेवलला नेऊन मग आपल्या लाईफमध्ये असे काही प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे ती गोष्ट आपण ज्या लेवलला नेऊन पोचवलेली असते तिथून ती सुरुवात करणं खूप डिफिकल्ट जातं. म्हणून प्रॉब्लेम आले तर फेस करा आणि पुढे जा. थांबून राहू नका. हे मी तुम्हाला नक्की सांग. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. बाय गाईज.